गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 8 नामस्मरणाचा महिमा। लक्ष्मी म्हणाली, नारायणा, या जगात काही माणसे अशी असतात की गरिबीमुळे त्यांना अधिक मासात सुद्धा कसलेही दान देणे अशक्य असते। काही माणसे अशी असतात की कामधंद्यामुळे त्यांना अधिक मासात सुद्धा कोणतेही व्रत किंवा नियम पाळता येत नाही। आणि अशीही काही माणसे असतात की त्यांना आजारपण किंवा अशक्तपणा यामुळे या अधिक मासात काही स्नान सुद्धा करता येत नाही। अशा माणसांनी कोणते पुण्य कर्म करावे ते सांगा। नारायण म्हणाले, लक्ष्मी, अशा माणसांकरिता एक अगदी साधा, सोपा आणि सुलभ असा उपाय आहे। तो म्हणजे भगवंताचे सतत नामस्मरण करणे, कथा कीर्तन पृथ्वी याचे श्रवण करणे। नामस्मरण हे पुण्यकृत सर्वश्रेष्ठ आहे। भगवंताच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान झाले, वाल्या कोळीला वाल्मिकी ऋषी झाला, शंकराचा दाह शांत झाला। ही झाली अखंड नामस्मरणाचे पावन झाल्याची उदाहरणे। पण आयुष्यात फक्त एकदाच मरते समयी केलेल्या भगवंताच्या नामोच्चारामुळे अजामिळ या नावाचा दुष्ट माणसाचाही उद्धार झाला। म्हणून आजारी किंवा अगदीच अशक्त अशा लोकांनी बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करीत जावे। या साध्या नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही। समस्त लज्जा त्याजून भगवंताचे चिंतन सातत्याने केले तर थोर पुण्य लाभते। अधिक महिन्यात स्नानदानानी व्रते नियम या सर्वापेक्षा भगवान पुरुषोत्तमाच्या राधाकृष्णाच्या गोपाळाच्या नामचिंतनाचा महिमा फारच मोठा आहे। नामसंकीर्तनामुळे माणसाची सर्व पापे नाहीशी होतात, त्याचे कल्याणच होते। या संबंधाची एक कथा मी तुम्हाला सांगतो, ती ऐक। नर्मदा काठी हुसूर नावाचा एक गावात सावित्री नावाची एक स्त्री आपल्या पतीसह आनंदाने राहत होती। तिला हरी नामस्मरणाची आवड होती। येता जाता बसता उठता मुखी भगवंताचे चिंतन करीत असे। कोठे कधी काही घडले तरी म्हणायची, अहो, ही सारी भगवंताचीच लीला आहे। तिचा धनी मात्र आगळाच होता। त्याला देवापेक्षा पैसा श्रेष्ठ वाटायचा। धन असले तरच मन प्रसन्न असते। श्रीमंत माणूस हाच देव ठरतो। त्याला समाजात मान सन्मान, संसारात सुखी आणि सदैव धनलक्ष्मीचा सहवास घडतो। म्हणून भगवंतापेक्षा लक्ष्मीची व धनाचीच ही सतत आराधना करी। धनप्राप्तीसाठी सारे कष्ट करी। बरे मिळालेले किंवा मिळवलेले धन तो कधीच खर्च करीत नसे। त्याच्या चिक्कूपणाची अगदी कमालच होती। बायकोला वर्षातून फक्त 2 लुगडी, स्वतःला फक्त 2 पोशाख व रोज मोजून 1 भाकरी खायला आणि उपवास तर भरपूरच। त्या धन्याने घरात 7 रांजण धनाने भरून ठेवले होते। ते पाहून सावित्री म्हणाली, पोटी एकच संतान नाही, मग एवढ्या धनाचा उपयोग काय? भगवंताच्या नामस्मरणाने काहीतरी पुण्यपदरी पडेल आणि तो आपली इच्छा पूर्ण करेल। त्याचे हेतू ती सतत भगवंताचे नामस्मरण करायची। अशा या धनलोभी पतीशी आपली गाठ ही सुद्धा त्या भगवंताचीच लीला झाली असे ती म्हणायची। घरात इतके धन साठवलेले आहे असून सुद्धा त्या चिक्कू कंजूस माणसाने गावातील अगदी गरीब लोकांच्या यादीत आपले नाव ग्राम अधिकाऱ्याकडून नोंदवून घेतले होते। राज्यातील अशा गरीब लोकांची नावे पुढे थेट राजापर्यंत जाऊन पोचली होती। राजाने एक अधिक मासात असा गरीब लोकांना भरपूर द्रव्य देण्याचे पुण्यकर्म आरंभिवले। सावित्रीच्या पतीलाही मग त्या निमित्ताने आग्रहाचे निमंत्रण केले। एके दिवशी भर दुपारी सावित्रीच्या घरी ग्रामाधिकारी आला
व त्याने तिच्या पतीला राजाचे निमंत्रण दिले. पण त्यावेळी सावित्रीचा पती कुठेतरी धनप्राप्तीच्या कामासाठी परगावी जवळीच गेलेला होता. त्या ग्रामाधिकाऱ्याला म्हणाली, आता लवकर मध्यान्ही ते परत घरी येईल. मग आल्याबरोबर ताबडतोब त्यांना पाठवून द्या, कारण येथून सुमारे 2 कोसावर मोठे सरकारी अधिकारी गोरगरिबांना राजाकडून आलेले भरपूर द्रव्य दान करणार आहेत. तेथे रामपूरच्या मठात रंगनाथा स्वामींना भेटा म्हणावे. हा निरोप सांगून तो सरकारी ग्रामाधिकारी निघून गेला. थोड्याच वेळात सावित्रीचा पती परगावून घरी आला. येताना रस्त्यातून सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन तो घरी आला. घामाघूम झाला होता. भारा अंगणात टाकला. तेवढ्यात सावित्रीने ग्रामाधिकाऱ्याचा तो निरोप त्याला सांगितला. अरे वा, छान झालं. पाहिलं सावित्री, लक्ष्मीचा हा प्रताप आहे बरं. अगं, पैशाकडे पैसा ओढला जातो, मला गेलंच पाहिजे, हा पहा निघालोच, असं म्हणत आपल्या पबली लगबगीने परत निघाला. अहो, पण पाणी तरी प्या, थांबा थोडं. हा धाम सावित्री आग्रह करीत होती, पण कोणाच्या लक्षात घेतो. तो म्हणाला, छे, आता पाणी वगैरे काही नको, मी चाललो. तरीही सावित्रीने दुधाने भरलेला झारी झटकन ओतून आणि पटकन पतीच्या हातात बरेच वेळ दिली. आता रस्त्यात तरी पहा, तहान भागवा. अरे, ती म्हणाली. तो भराभर चालत गावापासून दूर गेला. 2 कोस म्हणजे अर्धा योजन अंतर चालत जायचा. उन्हाळ्याचे दिवस, भर दुपारची वेळ, तहानेने त्याला जीव कासावीस झाला होता. मग एका झाडाखाली तो थांबला. त्याने ती झारी तोंडाला लावली. अरे रे, हे पाणी नाही, हे तर दूध आहे. चांडाळी पाण्याऐवजी दूध दिले मला, असे म्हणून त्याने रागाने तोंडातील दुधाची गुळणी फेकत या दुधासाठी बायकोने उगाच जास्त खर्च केला याचा त्याला राग आला होता. तो उठला. जवळच एक भले मोठे वारुळ होते. त्या वारुळाजवळ गेला आणि त्याच्या छिद्रात झारीतील सारे दूध ओतून दिले. वारुळात दूध गेले. तोच काय विलक्षण नवल घडले. फुसकारी मारत एक भला मोठा भुजंग त्या बिळातून फणा काढून वर झाला. मनुष्यवाणीने तो भुजंग म्हणाला, शाबास, धन्य धन्य, पुण्यवान पुरुषा, अशा ऐन उन्हाळ्याच्या वेळी तू हे दूध मला पाजलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छा असेल तर तो वर माग. तो प्रकार पाहून सावित्रीचा पती दचकला व डोळे फाडून तर भुजंगाकडे पाहू लागला. त्याचे ते शब्द ऐकून गोंधळून गेला व ततपप करीत तो म्हणाला, शेष महाराज, माझ्या बायकोने पाण्याऐवजी हे दूध मला दिले होते, तेच मी तुम्हाला नकळत दिले. हेच ते. तुझ्या बायको पुण्यशील आहे. ती सतत भगवंताचे नामस्मरण करते, माझ्या देवाचे चिंतन ती करते. यापुढे मी असा वर देतो की तुझ्या पत्नीच्या हातून सहस्त्र भोजने घडतील. तू साठविलेले धन अन्नदान खर्च करून टाक. ते संपल्यावर पुन्हा मी तुम्हाला धन पुरवीन, कमी पडणार नाही. असे जर तू न केलेस तर तुझ्या धनाची प्रत्येक रांजणात माझे दूत मोठे मोठे काळे नाग करून बसतील व ते तुला दंश करतील. आणि पण नकोस ते तुझ्या भगवंताच्या भक्त स्त्रीला मी वैंधव्याचा शाप देणार नाही. आता इथून तू परत घरी जा. रामपूरला जाऊन राजाने द्रव्यदान घेऊ नकोस. तू गरीब नाहीस, राजाला फसवू नकोस, जा. मग तो सावित्रीचा पती तसाच परत गेला आणि त्याने त्याच दिवशी शनिप्रदोष म्हणून गावातील सर्व लोकांना भोजन घातले. तेही तो अन्नदान आपले धन खर्चून घेतला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असा आहे भगवंताचा सतत नामस्मरणाचा महिना. आता पुढे 9व्या अध्यायातील कथा ऐका.
गोपाल कृष्ण भगवान की जय।